जे जे रामकृष्ण हरी मंडळी गुजर फॅमिली व्लॉग्समा मी नेहा पाटील तुम्हारू सगळ्यांचं स्वागत करूच। आशा करूच की तुम्ही सगळ्यांना आपलं चॅनल सबस्क्राईब करेलच असेल, बेल आयकॉन नक्की दाबजोत आणि व्हिडिओ आवडेल तर लाईक पण करजो। देखो तुम्ही सकाळनं व्ह्यू कटलो मस्त वाटी रे। या व्ह्यूमुळे ना असं वाटेस की आपण शहरमा नाही तर खेडागावमाच रही राहत। एकदम मस्त सकाळ अनुभवता आवस, फ्रेश वाटस, मस्त आनंद पण भेटस। पौर्णिमा असल्यामुळे उंबरठाने पूजा करी, देवपूजा करी आणि वटपूजन आरतीनो ताट तयार करे। त्यान जैसन मंदिर होतो गणपती बाप्पानो, त्यान दर्शन लिधी, बाप्पानी पूजा करी, प्रार्थना करी, फोटो काढ्यात आणि मग वटपूजन गयात। पूजाना ठिकाणी एकदम मस्त वातावरण होतो, सगळ्या जण आनंदी होतात। पूजा एकदम व्यवस्थित करताय। पूजा करताना ज्या गोष्टीमुळे किंवा ज्या आपण दंतकथा म्हणतस, पण ती जी सत्यवान आणि सावित्री इसनी जी घटना होती तिनामुळे किंवा या उपवासनु किंवा या पूजानु जी शास्त्र असं ती स्मरण करी आणि ती करताना पूजा करी, तिनामुळे जरा चांगल्या पद्धत कन पूजा जाई। सावित्री मातानं प्रार्थना पण करी, अनुभव पण छान आहे आणि आशीर्वाद मागे तिसनं। ती नंतर 7 फेरा लिद्यात वळणं, दोरो गुंडाळे, नामजप पण वय ते करताना। अनुभव पण छान आहे, मस्त प्रसन्न वाटी। सगळेजण एकदम मस्त नटी थटीसन आयल होते, मस्त वातावरण होतं एकदम। नंतर मग हळदी कुंकू करी त्यानं आयल महिलासोबत आणि ओटी भरानं हय करी, ओटी भरी बाकी नाही 5 लेडीजनी। काही उपवास असेल आणि त्यासाठी जर बायसनं तयारी करेल असेल तर नटेल असतील तर असा सिच्युएशनमा त्या फोटो काढवत नाहीत असं तर काही शक्य नाही आहे, हाही तर सगळ्यांना माहिती आहे। म्हणून थोडासा फोटो काढ्यात, देऊसोबत फोटो काढे। ज्या ताईसोबत आम्ही पूजानं जायला होतं त्या ताईसोबत फोटो काढे। आम्ही इकडे पूजा करत होतो त्या टाईमात देवांश आणि 3 मैत्रिणी थोडं खेवानं जायला होतात। असो त्यान सर्व दिनक्रम होतो पूजाना टाईमनं। घरी मजा आई, आनंद पण वाटे, छान वाटी, पूजा पण छान जाई, अनुभव पण एकदम मस्त आहे। आणि मग त्यातून घर आवासाठी निघ्यात। थोडं राजगिरानो लाडू आणि दूध लिधी असं फराळ करे, टाइमपास करे। नंतर मग शिरो बनाये, शिरो नव्हतो तर ते प्रसादच होतो। संध्याकाळी तर पौर्णिमा असल्यामुळे सत्यनारायणनी पूजा करूच मी, तर पूजा मांडी, आरतीनो ताट तयार करे, प्रसाद तयार करे, पंचामृत तयार करी, पूजा करानं बशी। पूजा करानं मग सत्यनारायणनी कथा वाची, छान स्टोरी सांगेल दिसते ना मग बी का ती पूजा करायला पाहिजे किंवा ते प्रसाद ग्रहण करायचं महत्त्व काय आहे किंवा ती पूजा पूर्ण कशी करणी आहे ते पण एकदम मस्त अनुभवस। तिनामा पण चांगला अनुभव आवतस। नेहमी पौर्णिमा असताना पूजा करताना काही अनुभव आवतस। पूजा पूर्ण नंतर मग अग्निहोत्र करी, अग्निहोत्र नंतर आरती करी, आरती नंतर नमस्कार करे, प्रसाद लिदे, बाप्पानं देवनं प्रार्थना करी। असं होतं पूर्ण आजनो दिवस। कसं वाटे तुम्हाला नक्की कमेंट करी।